सगळ्यांना नमस्कार. 2 दिवसापासून अधिवेशन सुरू आहे. या संदर्भानं मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेब म्हणजे अजितदादा पवार आणि शिंदे साहेबांना पण एक विनंती आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा तुम्ही या अधिवेशनात निकाली काढावा, ही तुम्हाला मनापासूनची विनंती. या राज्यातला मराठा समाज हा सगळा कुणबी आहे आणि कुणबी आणि मराठा एकच. हे ओबीसी यादी क्रमांकाच्या 83 क्रमांकाला आहे. त्यामुळं राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय या अधिवेशनात आपण घेऊन त्याची तातडीनं अंमलबजावणी करावी, ही सगळ्या मुख्यमंत्र्यासह सगळ्या सदस्यांनासुद्धा विधानसभेच्या विनंती आहे की आपण हा प्रश्न लावून धरून निकाली तातडीनं काढावा. कारण कुणबी आणि मराठा हा वेगळा नाही आहे. त्याच्यामुळं कुणबींची मराठ्यांची पोटजात कुणबी म्हणून, उपजात पोटजात म्हणून कुणबीचे प्रमाणपत्र सगळ्या मराठा समाजाला देण्यात यावेत, ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे. दुसरं असं की जे आमदार आहेत, विशेष करून मराठा समाजाच्या सगळ्या पक्षातल्या आमदारांना विनंती आहे की आपण विधानसभेच्या या अधिवेशनाच्या काळात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीनं लावून धरावा. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत. मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत म्हणून सगळ्या आमदार महोदयांनी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस जे असतील त्या सगळ्या पक्षातल्या आमदारांना विनंती आहे, मंत्र्यांना पण विनंती आहे की आपण हा प्रश्न लावून धरावा. दुसरं असं की हैदराबाद संस्थांचं गॅझेटियर हे लागू करण्यात यावं याच अधिवेशनामध्ये. तसं आपण लेखीसुद्धा दिलेलं आहे आणि 1 वर्षापासून हेच चाललं आहे की तुम्हाला आरक्षण देऊ. दुसरं असं की हैदराबाद संस्थांचं गॅझेटियर तात्काळ लागू करा याच अधिवेशनात. सातारा संस्थांचंही गॅझेटियर लागू करा. बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅझेटियर लागू करा आणि औंध संस्थांचेही खूप काही पुरावे आहेत, तेही घेऊन या राज्यातल्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकराला आपण माणुसकी दाखवावी आणि माणुसकीच्या नात्यानं गोरगरिबांना अडचणी पोरांना शिक्षणात येऊ नयेत म्हणून तातडीनं ते लागू करावं. दुसरं असं की आपण सगळ्या केसेस मागं घेऊ. 1-1.5 वर्ष उलटून गेले. 8 दिवसात घेऊ, 4 दिवसात घेऊ म्हणून या राज्यातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांवरती, गोरगरिबांवरती केसेस विनाकारण दाखल केलेल्या आहे. त्या सरसकट अंतरवालीसह राज्यातल्या सरसकट केसे मागं घेण्याचं आपण सरकार म्हणून कबूल केलेलं आहे. म्हणजे पूर्वी शिंदेसाहेब होते मुख्यमंत्री, त्यावेळेसही त्यांनी ते कबूल केलेलं आहे. आता फडणवीस साहेब आहेत, फडणवीस साहेबांनी सुद्धा कबूल केलेलं आहे, त्यांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून बी आणि प्रत्यक्षसुद्धा. त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या शब्दापासून माघारी फडणवीस साहेबांनी फिरू नये. कारण इथं तुम्ही दिलेले शब्द तुम्ही पाळावेत. ज्या 8-9 मागण्या आहेत, आता शिंदे समिती तुम्ही गठीत केली पण ती काम करत नाही. प्रमाणपत्र वाटप होत नाहीत, व्हॅलिडिटी होत नाही आहेत, नवीन प्रमाणपत्र दिले जात नाही आहेत. आपण महाराष्ट्रात 4 विभागाला अधिकारी दिलेत, तेही जात पडताळणीचं काम करत नाहीत. नोंदी शोधलेल्या असूनही प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि विशेष म्हणजे कक्ष स्थापन केलेले नाही आहेत. आणखी हे तातडीनं सगळे कामं व्हावेत. बलिदान गेलेल्या मराठा आरक्षणासाठी कुटुंबाच्या नोकऱ्या आणि त्यांचा निधी अनेक जणांचा दिलेला नाही. साध्या गोष्टी असूनसुद्धा आपण जाणून बुजून करत नाही आहेत की काय, असा आता आम्हाला संशय यायला लागला आणि तुम्ही येऊ देऊ नका. कारण हे सगळे कामं करण्याचा शब्द मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा दिलेला आहे. या महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत असणं गरजेचं आहे. आपण ते काम केलेलं नाही आहे. म्हणून फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे की आपण जे शब्द दिले त्याच्यापासून तुम्ही माघारी फिरू नका. 8 पैकी 4 मागण्याचे तातडीनं अंमलबजावणी करू असं सांगितलेलं असतानासुद्धा 1 महिना उलटून गेला आहे उपोषणाला. तुम्ही प्रतिनिधी पाठवले ते फडणवीस साहेब त्यांच्या माध्यमातून सोडलेलं. ना कुठले गॅझेटियर लागू झालेत, ना कुठले केसेस मागं झाल्यात, ना शिंदे साहेबाच्या समिती नोंदी शोधायचं काम सुरू आहे, ना प्रमाणपत्र देण्याचं काम आहे. कमीत कमी ज्या नोंदी सापडल्यात त्या आणि शोधायचं काम आणि प्रमाणपत्र देण्याचं काम किमान हे तरी तातडीनं आदेश देऊन होणं गरजेचं होतं. पण ते आणखीन झालेलं नाही. ते तातडीनं करावं आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणीसुद्धा तातडीनं आपण करावी. आपल्याकडं मागण्यात दिलेल्या आहेत, वारंवार मागण्यात देऊनसुद्धा आम्ही आता पुरं कटळून गेलो. तुम्हाला मागण्या देऊ ना विलाजानं
या अधिवेशनात जर झालं नाही तर पुढचं आंदोलन आम्हाला उग्र पद्धतीनं किंवा व्यापक पद्धतीनं करावं लागणार आहे. उग्र तर आम्ही करूच शकत नाहीत कारण आम्ही लोकशाहीच्या मार्गानं करतोय. त्यामुळं व्यापक पद्धतीनं आंदोलन करून राज्यात आम्हाला पुन्हा एकदा मोठमोठे मोर्चे काढून आंदोलनं करून पुन्हा म्हणू नका फडणवीस साहेब की आता हाताच्या बाहेर चाललंय म्हणून तुम्हाला आजच विनंतीपूर्वक सांगतो की ज्या मागण्या आहेत आमच्या 8-9 मागण्या त्या पूर्ण अंमलबजावणी या अधिवेशनात करा. गॅजेटियर मात्र तीनही तातडीनं लागू करून घ्या आणि शिंदे साहेबाच्या समितीला आदेश देऊन ताबडतोब नोंदी शोधायच्या कामाला लावा आणि केसेसही तातडीनं मागं घ्या. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय तातडीनं मार्गी काढा. तुम्ही 2 ते 3 महिन्याचा वेळ सगळ्या स्वराज्याच्या अंमलबजावणीसाठी घेतलेला आहे आणि 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा आहे. या राज्यातला कुणबी आणि मराठा एक असल्यामुळं पोटजात उपजात म्हणून या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना शेती कसतोय, शेती व्यवसाय म्हणून तातडीनं त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा एक शासन निर्णय करणं ही आपली जबाबदारी आहे आणि याच अधिवेशनात तो अध्यादेश काढून मराठा आणि कुणबी एक ह्याचा पोटजातीचा उपजात मराठा म्हणून करून आपण अंमलबजावणी करावी ही विनंती. दुसरं विशेष असं आहे की राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र काढायला अनेक रहिवासीसाठी अनेक कारणासाठी एक 500 रुपयाचा बॉन्ड घेतला जात होता. महसूल मंत्री आपले बावनकुळे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो मी आज की त्यांनी तो स्टॅम्प रद्द केला. म्हणजे आज लाखो विद्यार्थ्यांचं कल्याण करण्याचं काम, पैसे वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. जे चांगलं काम करतात त्याचं कौतुक आम्ही 100% करतो. बावनकुळे साहेबांचं मनापासून आम्ही कौतुक करतो की आपण तो स्टॅम्प 500 रुपयाचा रद्द केला आणि अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र असो व्हॅलिडिटी असो कशासाठी पण एक स्टॅम्प 500 रुपयाचा द्यायला लागायचा. विनाकारण खर्च होत होता. यायला जायला असे मिळून 2-3 हजार रुपये विद्यार्थ्यांचे एका खर्च होत होते. ते वाचवण्याचं काम केलं आणि आपण स्टॅम्पने एका साध्या कागदावरती आता एका अर्जावरती सुद्धा पोरांचं ते काम होणार आहे. म्हणजे आज 500 रुपये म्हणजे साधी गोष्ट नाही. तर त्याला 1-1.5 हजार रुपये 2-3 हजार रुपये जास्तीचा खर्च येत होता. तो थांबवला. तो निर्णय एक चांगला घेतला आहे बावनकुळे साहेबांनी. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. तिसरं असं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे परंतु त्यांना आमदारकीपासून सुद्धा बाजूला ठेवावं. त्याचं कारण असे की त्यांच्या एक 4-5 चौकशा होत आज आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. एक 4-5 चौकशा होणं गरजेचं आहे. पहिलं की ते जे त्यांचं कार्यालय होतं ते तो 1 नंबरचा आरोपी करमाड चालवत होता. हे खरं आहे का? ही SITनं CIDनं ही चौकशी करावी. 2 की मंत्रिपदाच्या काळात असताना हा 1 नंबरचा आरोपी त्यांचे आर्थिक आणि उद्योगाचे व्यवसायाचे कारभार बघत होता का धनंजय मुंडेच्या, ही चौकशी होणं खूप गरजेचं आहे. तिसरं असं की कार्यकर्ते जे जिल्ह्यातले होते यांचे कामं धनंजय मुंडेच्या वतीनं तोच करून देत होता का, ही पण CIDकडून SITकडून चौकशी धनंजय मुंडेची होणं गरजेचं आहे. चौथं असं की ज्यावेळेस खंडणी मागितल्याने खून झाला त्यावेळेस या आरोपीतल्या लोकांनी धनंजय मुंडेला संपर्क केला होता का, तर केला होता 100% हे चौकशीत घ्या. कारण त्यांनी त्यावेळेस मदत केली, त्या आरोपींना कसं वाचवायचं यासाठी मदत केलेली हे पहिल्या पूर्वीच्या SPंना सुद्धा माहिती. म्हणून ते कॉल डिटेल त्यांचे CDR घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस धनंजय मुंडे त्यांना काही बोलतच नव्हता त्याला, याचा अर्थ सगळा कारभार धनंजय मुंडेचं मुख्य कार्यालय चालवण्याचं काम 1 नंबरचा आरोपी करत होता. ह्या त्यांच्या चौकशा होणं खूप गरजेचं आहे. कारण खून होताना खंडणी मागताना धनंजय मुंडेला सगळं माहिती होतं. म्हणून 302 मध्ये धनंजय मुंडे 100% येतोय. फक्त धनंजय मुंडेच्या 5 ते 7 चौकशा होणं खूप गरजेचं आहे. कारण तो त्याला व्यवसायसुद्धा पार्टनर आहे. तो त्याचा कारभार पण चालवत होता. सगळ्या कार्यकर्त्यांचे सुद्धा धनंजय मुंडेने कामं करायची तर तो करत होता त्याच्याच इशाऱ्यानं. खून झाल्याच्या नंतर त्याला फोन पण गेलेले. आणि आणखीन एक 5वी मागणी अशी की तो जो दुसरा फरार आरोपी आहे त्याला पळून जाण्यासाठी धनंजय मुंडेने मदत केली, ही चौकशी SITनं CIDनं बीडच्या पोलिसांनी करणं
प्रामाणिकपणानं खूप गरजेचं आहे. मोबाईल फेकून दिला त्याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होणं खूप गरजेचं आहे धनंजय मुंडेंकडं, कारण त्याला त्याची पूर्ण माहिती आहे. कारण त्या काळात खून होण्याच्या अगोदर 5-7 दिवसांनी खून झाल्यानंतर आज राजीनामा देईपर्यंत एवढ्या वेळातल्या पूर्णपणानं त्याचे CDR निघणं गरजेचं आहे, चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांनी 100% आरोपींना वाचवण्यासाठी मदत केलेली आहे, फोनं गेलेले, त्यांनी पर्सनल लोक पाठवलेले आहेत धनंजय मुंडेनं हे मॅटरमध्ये कशी कशी मदत करता येईल म्हणून ही चौकशी होणं अत्यंत गरजेची आहे. ती मात्र करावी ही आमची मुख्यमंत्र्याला गृहमंत्री म्हणून विनंती आहे आणि तपास यंत्रणेला सुद्धा विनंती. आरोपी केलं जावं आता सर पुरवणी जबाबात वगैरे पुरवणी दोषारोप हो, पुरवणी तपासात धनंजय मुंडेंना तपासात घेणं खूप गरजेचं आहे आणि कुठलाही मुलाहिजा न ठेवता मंत्रिपदाचा आमदारकीचा कुठलाही कसलाही दबाव न घेता तपास यंत्रणेनं आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यांची चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यांचं मुख्य कार्यालयसुद्धा तो चालवत होता, कार्यालयीन सगळा कारभार 1 नंबरचा आरोपी करत होता. म्हणजे इतकी मुभा दिली याचा अर्थ हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत, हे दोघांचं अंग एकच आहे, काहीच बदल नाही आहे. त्यामुळे या ज्या आता 5-7 आपण विषय सांगितलेत हे सगळ्यात त्यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि 302 मध्ये 100% धनंजय मुंडे त्याला अटक केलीच पाहिजे. आपला एक विषय मगाशी सांगताना आणखीन एक राहिला की तो मंत्री आहे मान खटावचा. रात्री आम्हाला परळीच्या एका कार्यकर्त्याकडून रात्री 11-12 वाजता रात्री माहिती मिळाली की एका महिलेला त्यांनी स्वतःचे उघडे फोटो काहीतरी असे जयकुमार गोरे, हां जयकुमार गोरे काय गोरे, हां गोरे, ते खूप ते गोरे इतका कलाकार आहे तो. चलती असताना नीट वागलं पाहिजे माणसानं, कधी पण आमदार असो मंत्री असो कोणी असो, चलती असताना खूप नीचपणाचं वागायचं, गोरगरिबांना त्रास द्यायचा. मग काय होतं माहिती आहे का की खूप त्रास होतो. कारण रात्री परळीचे जे कार्यकर्ता ते घेऊन आला सगळं गाभा आणि बहुतेक त्यांनी असं सांगितलं रात्री की त्या महिलासुद्धा कोण येते येणार आहेत. कारण आम्हाला डिटेल माहिती मिळाली ना, मग ह्या घोरेला काचका दाखवतो आम्ही कसा आहे ते. याला एवढी मस्ती की तिला उघडे फोटो पाठवले स्वतःचे. एवढा मोठा मंत्री नालायकपणाने हे करतो, उघडे फोटो पाठवतो. ह्योच तो मंत्री आहे. मला आठवायला लागला आता रात्री त्यांनी सांगितल्यापासून की आपली त्यावेळेची सभा होती, त्या सभेला सुद्धा गोरगरीब मराठ्यांचा विरोध केलेला माणूस आहे. गोरगरिबांसाठी म्हणजे तुमची चलती असल्यावर त्या माजल्यासारखं वागायचं. कधी ना कधीतरी दिवस बदलत असते. त्यामुळं तुमची चलती असताना गोरगरिबांना त्रास देत जाऊ नका. कारण कधी ना काळी लोक ध्यानात ठेवतात आणि वेळ आली ना असं दुमतून काढतात, धुवूनच काढतात लोक. त्यासाठी नीट वागायचं असतं. इतका जातीवाद करणं चांगलं नाही त्याच्याकडून. त्यावेळी जातीवाचक शिव्या त्यांनी कार्यकर्त्याला दिल्या होत्या तिथल्या सभा घेतात म्हणून मराठीच्या आरक्षणाची. त्या मान खटावामध्ये दहीवडी म्हणून काहीतरी तिथं सभा झाली होती, त्यावेळेचा हा विषय. इतका मूर्खपणानं वागतात हे गोरगरिबासाठी, जातीवादही वागतात. वेळ येत असते, चलती आहे म्हणून कसा बी आडू चालत नाही. माणूस निवडून बी येत असतो, पडतसुद्धा असतो. पण गोरगरिबाला विटीस धरून जाणीवपूर्वक अन्याय करण्याचा त्रास द्यायला नाही पाहिजे. आता ह्या महिलांना किती त्रास झाला असेल, किती छळ केला येणे तिचा. बहुतेक ते 17 तारखेला काहीतरी उपोषणाला बसणार आहे. म्हणजे किती बिकट वेळ आणली यांनी. त्यांनी आता मला ती डिटेल माहिती मिळेल. बहुतेक त्या परळीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की त्या महिला तुमच्याकडे येणार आहेत, सगळे माहिती देणार. मग रात्रीच हा विषयात सगळं सांगितलं की या मंत्री ह्या घोरेनी यांनी कार्यक्रम वाईट प्रकारचा केला आहे म्हणून. आता डिटेल माहिती घेतल्याच्यानंतर त्याला दाखवतो कसं आहे ते. कारण यालासुद्धा ना फडणवीस साहेबांनी बडतर्फ करून डायरेक्ट सगळ्यातून मुक्त करून याच्यावर सुद्धा त्या महिलेच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हा दाखल करून याला जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे. नसता आम्हाला उठाव करावा लागणार आहे त्याच्या विरोधात. दादा, नामदेव शास्त्री असं म्हटले की संतोष देशमुखांच्या हत्येची पूर्तता आधी मला माहीत नव्हती आणि त्यावेळेस मला म्हणजे इत्यंभूत माहीत नव्हती, थोडीच माहिती होती, त्याच्यामुळे बोललो. झाले मी बाबांबद्दल काय बोलत नाही, कारण आपण त्यांचा आदर करतो. पण त्यांना ही गोष्ट कळायला पाहिजे की आपण संप्रदाय चालवतो आहे, आपण एक धर्माचं व्यासपीठ, पवित्र व्यासपीठ चालवतो आहे. आपण बोलताना काय बोलायचं, इतक्या जातीचा पगडा असला नाही पाहिजे म्हणताला कधी, इतका जातीचा वेळ लागलेला नाही पाहिजे.
कारण कधी ह्या मानव धर्म आहे शेवटी. या मानवाकडं बघताना, हिंदू धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीकडं बघताना आपली दृष्टी ही स्वच्छ असली पाहिजे. म्हणजे दुसऱ्याकडं बघताना गढूळपणानं बघायचं आणि आपल्याकडं बघायचं असलं की एक बाजू घेऊन बघायचं, हे महंताला शोभत नाही. शेवटी ते महंत आहेत, त्याच्यामुळं त्यांच्यावरती बोलणं योग्य नाही. पण त्यांची नियत आणि विचार संस्कार त्यांनी 100% बदलले पाहिजेत, कारण ते लोकाला बदलायचं सांगतात. आता लोकांनी त्यांना बदला म्हणून सांगायचं म्हणल्याच्या नंतर ते गंगाच उलटी व्हायला लागली. आता त्यांना मनानंच कळायला पाहिजे की आपण किती खालच्या स्तराला जाऊन वास घ्यायला लागलो. कारण महंताला इतक्या खालच्या स्तराला जाऊन वास घ्यायची काही गरज नाही. पण आता असतं काही काही खोड असती वास घ्यायची. आता त्याला काय करू शकत नाही कोणी कसा वासाची घे सवय लाग, स्वच्छ वासाची काहीला सवय नसती, काहीला यागळा घुरट वास घ्यायची सवय असते. आता त्याला काय करू शकतो आपण. शेवटी त्या म्हणत आहेत बाबा महंताला आपल्यासारख्याने बोलू नये, त्यांचा आदर सन्मान करणं गरजेचं आहे. रात्रभर चर्चा करून रात्रभर माहिती देऊन जर ते म्हणतात की मानसिकता बघायला पाहिजे त्या आरोपीची, ही यांच्या भक्ताची मानसिकता आहे. ही असले भक्त पाळले त्यांनी, क्रूर हत्या करणारे भक्त आहेत यांच्याजवळ. काय आहे, आणि जातीवादाचं बीज पेरायचं त्यांनी, ढकलायचं दुसऱ्यावर. गोरगरिबाच्या लेकराला आम्ही आरक्षण मागतो, आम्हाला जातीवादाच्या त्या बेंदडीत ढकली देत, आणि खरेच सरडेली विचार यांच्याच जवळ आहेत. जाऊ द्या, आपण त्या महंतांबद्दल बोलणार नाहीत, कारण त्यांचा आपण पहिल्यापासून आदर करतो आणि शेवटपोत करणार आहे. बरं, ते SITने एक पत्र लिहिलेलं आहे कोर्टाला, आणि त्यामध्ये कराडच्या वेगवेगळ्या गाड्या जप्त करायला, म्हणजे जगवार आणि इतर सगळ्या गाड्या जप्त करण्याची मागणी केली. आयला काय सांगू कृष्णा भाऊ तुम्हाला, आता हे लई कला झाली. आणखी गाड्याचं नावं सुद्धा घ्यायची टेन्शन यायला लागलं भाऊ. एका नौकराला, पाणी भरणाऱ्या माणसाला, पिपाड्या का काय काय मग आपल्या जुन्यात म्हणतात बरं, पिपाड्या पाण्या भरणार पानाड्याजवळ जर एवढ्या गाड्या म्हणल्यावर जागवारसारख्या आणि BMW सारखं रिक्षापेक्षा आता ठीक आहे भाऊ. 3 चाकाचं त्याला 2 चाकं नाही, एकात ट्यूबच नाही आत. काय गाड्या त्या BMW, जागवार, कुठं इनोवाच्या मोठमोठ्याल्या गाड्या. अरे यार काय हे ना, खरंच सांगतो बा, प्रामाणिक सांगतो मी, हे त्याचं नसावच. हे सगळं धनंजय मुंड्याचं, हे टोटल धनंजय मुंड्याचा कारभार आहे. पण धनंजय मुंड्याने स्वतःला वाचायसाठी त्याचा बळी दिला. 100% त्या करमाडचा बळी दिला. 100% बळी दिला. सगळं पाप धनंजय मुंडेसाठी केलं त्यांनी, आणि आज पाप वाटून घ्यायला सुद्धा धनंजय मुंडे तयार नाही. बरं झालं त्याच्या कुटुंबाला, त्याच्या समाजाला तरी कळलं ह्यो धनंजय मुंडे किती स्वार्थी आहे, किती स्वार्थी. पाप केलं धनंजय मुंडेसाठी, खून केले धनंजय मुंडेसाठी, स्वतःच्या जातीचे पण हप्ते मागितले, खंडाण्या मागितल्या, जमिनी बळी केल्या धनंजय मुंडेसाठी. आज जेलमध्ये सडायची वेळ आली, सरमाडला त्याला सडायची वेळ आली, तर ह्यो पापसुद्धा वाटून घ्यायला तयार नाही. त्याच्या कुटुंबालाही कळणं लय गरजेचं होतं आता, समाजाला सुद्धा कळणं गरजेचं होतं की ह्यो किती वापरून फेकून देतो, किती धोकेबाज आहे, किती गद्दार आहे ह्यो धनंजय मुंडे, हे कळणं खूप गरजेचं होतं. बरं झालं कळालं. इथून पुढे तरी त्यांचे डोळे उघडले की ह्यो किती गद्दार आहे, ह्यो किती विश्वासघातकी, हे कळणं गरजेचं होतं. कारण त्याच्या नावावर ठुलं, जेलात गेलं ते पैसे याच जवळ. आता या दुसऱ्या देशात जाणार आता फिरायला, इचकेसात त्या पैशाच्यावर जेल बघणार हो, पाप्याच्या डोक्यावर. त्याच्या कुटुंबाने सांगायला पाहिजे 1 नंबरच्या आरोपीच्या, आणि 1 नंबरच्या आरोपीनं सुद्धा मान्य न्यायालयात जाहीर सांगितलं पाहिजे की सगळे पैसे मी त्यासाठी कमवले, ही प्रॉपर्टी त्याची, खून त्याच्यामुळेच केलाय, त्यांनीच करायचा सांगितलाय. खंडणी पण त्यांनीच मागायला सांगितली, कारण खंडणीचे पैसे मी त्याला नेऊन दिले धनंजय मुंड्याला. निवडणुकीत का पैसे खर्चायला म्या दिले, याने सांगितलं. तिथून आण गुंडगिरी करून म्या आणले आणि धनंजय मुंडेला दिले, असं त्यांनी जाहीर सांगायला पाहिजे. सगळं पाप घेऊन त्या 1 नंबरच्या सरमाड आरोपीने मरू नये. त्यांनी धनंजय मुंडेचं नाव 100% घेतलं पाहिजे, खरं त्यांनी बोललं पाहिजे. तो जर 1 नंबरचा आरोपी खानदानी असला तर तो खरं बोलत, आणि त्याच्या कुटुंबात सुद्धा खरं बोलावं. नसता त्याच्या कुटुंबात सुद्धा राग होईल ह्या धनंजय मुंडेसाठी. त्यामुळे त्या कुटुंबानं स्पष्टपणाने मीडियासमोर येऊन जाहीर सांगावं की सगळी प्रॉपर्टी, सगळे खून खंडाण्या हे सगळं जमा करून धनंजय मुंडेला दिलेलं आहे, परंतु तो आज आमच्या कुटुंबाला साथ द्यायला तयार नाही, असं 1 नंबरच्या आरोपीच्या कुटुंबानं सांगायला जाहीर पाहिजे. प्रामाणिक आणि सत्यवादी जर 1 नंबरच्या त्या करमाडचं कुटुंब जर असलं
तर त्यांनी सत्यवादीप्रमाणे प्रामाणिकपणानं मीडियासमोर येऊन जाहीर सांगायला पाहिजे की हे सगळं धनंजय मुंडेचं आहे. ते जर गप्प बसले तर त्यांच्या 1 नंबरच्या आरोपीला 100% फाशी होणार. त्यांनी गप्प बसू नये कुटुंबाने. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.